वरेण्यपुरी असा ज्या भूमीचा उल्लेख वर्णापूर महात्म्यामध्ये उल्लेख केलेला आहे त्या वर्णापूर अर्थात वेरणे म्हणजे जुने भाडदोड या पुण्यभूमीचा दैदिप्यमान असा इतिहास हा सर्वसामान्यपणे आजच्या तरुण पिढीला अज्ञात आहे. प्राचीन काळी वेरणा म्हणजेच वरुणापूर हे रत्नसंपन्न व अत्यंत रमणीय स्थान होते. इथे वेदविद्या पारंगत धर्माभिमानी रामभक्त होते. त्यांनी केलेल्या ज्योतिष्ठोम यज्ञामुळे भगवान परशुरामाने प्रसन्न होऊन वरुण देवाला रत्नमय निवासस्थान निर्माण करण्यास सांगितले. वरुणाने स्वतःच्या मंदिरासारखे रत्न सुवर्ण खचित मनोहर मंदिर बनवले आणि त्यावेळेपासून हे पवित्र क्षेत्र बनले व वरुणापूर नावाने प्रसिद्ध झाले. परशुरामाने लोकांच्या विनंतीवरून दैत्य दानवांच्या संहारासाठी सर्व लक्षण संपन्न शक्तिपूजित लोकपावनी अशा म्हालसा देवीची या मंदिरात स्थापना केली. कन्याकुमारी मनमोहनी युवती, शासन करणारी व सर्व इच्छा पूर्ण करणारी वृद्धा अशी तिची अनुभूती. परशुरामाच्या आज्ञेप्रमाणे सर्व वरुणापूर वासिनी म्हालसा देवीला चंडासुराच्या जाचापासून मुक्त करण्यासाठी त्याचा वध करण्याची विनंती केली. लोक आपापली कामे करू लागतात. एवढ्यात राक्षस रागाने लालबुंद होऊन येतो. अरे रे, लोकांना जी सांगितलं तरी माझं ऐकत नाही. तेव्हा असंच करावं, यांना जिवंत ठार मारावं. चला रे, यांच्या मानाचा चरचार चिरून यांना ठार मारा. एवढ्यात देवी त्रिशूळ घेऊन प्रकटते. भरले आता तुझ्या पापाचे कडे. आमची माता आता तुला जिवंत सोडणार नाही. अरे कोण कुठली तुझी माता? माझ्या केसांनाही डका पोचू शकणार नाही. केसांना कशाला? तुझा आता कोठ्याच बाहेर येईल बघ तू. चल बघूया. माझ्या भक्तांना नाहक त्रास देणारा तू कोण आहेस? चंडासुर अशी माझ्या देहाला संज्ञा, माझ्या कार्यात मदशी करणारी तू कोण आहे? चंडासूर या भक्तांची रक्षण करीती म्हालसा माता म्हणतात मला. तुला 4 दिवस सुखाने जगायचं असेल तर हे जे काही तू आरंभले आहेस ते बंद कर आणि निघून जा इथून. अन्यथा तुला इकडे मरण स्वीकारावे लागेल. मरणाची पर्वा करणारा मी नव्हे. माझं मरण येण्यापूर्वी तुझा मृत्यू अटळ आहे. सावधान चंडासूर. आणि युद्धात देवी राक्षसाला मारते. माझी भाषा महाकाधार, माझी भाषा
श्री